नमस्कार. या खास विश्लेषणामध्ये आपले स्वागत आहे. रोज शेअर बाजारातील घडामोडी आपण सगळेच फॉलो करत असतो, राईट? पण आज आपण रोज ट्रेडिंग स्क्रीनवर दिसणाऱ्या त्या किचकट संकल्पनांच्या आणि डेरिव्हेटिव्हच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. थोडक्यात सांगायचं तर आज आपण एक मस्त आणि सविस्तर रिफ्रेशर घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सुरुवात करूया बाजारातील मूलभूत संकल्पनांपासून, त्यानंतर अप्पर आणि लोअर सर्किट्स, मग ब्लॉक आणि बल्क डील्समधला फरक, डेरिव्हेटिव्हची एक छोटीशी ओळख आणि शेवटी भारतातील डेरिव्हेटिव्हचा रंजक इतिहास. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, बाजारातील मूलभूत संकल्पना. अगदी रोजच्या वापरातल्या गोष्टींपासून सुरुवात करूया. मार्केटमधल्या इंजिनचं इंधन म्हणजे व्हॉल्यूम. आता हे नक्की काय आहे? तर अगदी साध्या भाषेत सांगायचं तर एखाद्या विशिष्ट दिवशी एका विशिष्ट स्टॉकसाठी झालेले एकूण खरेदी विक्रीचे व्यवहार म्हणजे व्हॉल्यूम. तांत्रिक विश्लेषणात हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कारण बघा, केवळ किमतीवर अवलंबून चालत नाही, त्या स्टॉकमागे खरोखर किती मागणी आणि पुरवठा आहे हे व्हॉल्यूमवरूनच सिद्ध होतं. आता व्हॉल्यूमनंतर लगेचच डोळ्यांसमोर येतं ते ओपन इंटरेस्ट. यात बऱ्याचदा आपला थोडा गोंधळ उडतो. बघा, ओपन इंटरेस्ट म्हणजे बाजारात सध्या अस्तित्वात असलेल्या एकूण खुल्या किंवा प्रलंबित करारांची संख्या. हे पूर्ण झालेले व्यवहार नाहीत बरं का. हे असे सौदे आहेत जे गुंतवणूकदारांनी अजूनही बाजारात तसेच राखून ठेवले आहेत. म्हणजे भविष्यात मार्केट कुठे जाईल याविषयीचा त्यांचा तो एक ठाम विश्वास असतो. मार्केटमध्ये रोजचंच 52 आठवड्यांचा उच्चांक किंवा नीचांक हे शब्द कानावर पडतातच. पण सर्वकालीन उच्चांक आणि नीचांक ही संकल्पना त्याहून थोडी मोठी आहे. सर्वकालीन म्हणजे नक्की काय? तर एखादा स्टॉक शेअर बाजारात अगदी पहिल्यांदा सूचीबद्ध झाल्यापासून, म्हणजे लिस्ट झाल्यापासून, त्याने आजपर्यंत गाठलेली सर्वोच्च किंवा सर्वात नीचांकी किंमत. थोडक्यात हा त्या स्टॉकचा संपूर्ण ऐतिहासिक आलेखच असतो. आता येऊया भाग 2 कडे. अप्पर आणि लोअर सर्किट्स. स्टॉक एक्सचेंजेस बाजारातील टोक्याचे चढ उतार कसे हाताळतात ते पाहूया. आपण याला बाजारातले इमर्जन्सी ब्रेक्स म्हणू शकतो. हेच ते प्राइस बँड्स किंवा सर्किट्स. अप्पर सर्किट म्हणजे एका ट्रेडिंग सत्रात स्टॉक जास्तीत जास्त ज्या किमतीपर्यंत पोहोचू शकतो ती मर्यादा. आणि लोअर सर्किट म्हणजे त्याची नीचांकी मर्यादा. आता हे कोण ठरवतं? तर एक्सचेंजद्वारे 2%, 5%, 10% किंवा थेट 20% अशी ही मर्यादा सेट केली जाते. याचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. एखाद्या बातमीमुळे बाजारात अचानक पॅनिक निर्माण होऊ नये आणि आवाजवी चढ उतारांपासून गुंतवणूकदारांचं संरक्षण व्हावं. वळूया तिसऱ्या भागाकडे, ब्लॉक विरुद्ध बल्क डील्स. मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या पडद्यामागच्या हालचाली इथे समजतील. यातला फरक खरंच खूप रंजक आहे. ब्लॉक डील म्हणजे जणू काही VIP रूममधले व्यवहार. यासाठी किमान 5 लाख शेअर्स किंवा चक्क 5 कोटी रुपये मूल्य असणं आवश्यक आहे. आणि विशेष म्हणजे हे व्यवहार सकाळी 9:15 ते 9:50 अशा स्वतंत्र वेळेत होतात. म्हणजे सामान्य बाजारापासून अगदी लपलेले. याउलट बल्क डील पाहाल तर ते कंपनीच्या एकूण लिस्टेड शेअर्सच्या 0.5% जास्त शेअर्सचे व्यवहार असतात. हे व्यवहार आपल्या नेहमीच्या ट्रेडिंग वेळेत होतात आणि ते सर्वांना अगदी उघडपणे दिसत असतात. आता अशा या मोठ्या ब्लॉक डील्समध्ये शिस्त राखण्यासाठी सेबीचे काही अत्यंत कडक नियम आहेत. लक्षात घ्या, या स्वतंत्र विंडोमध्ये होणाऱ्या प्रत्येक ट्रेडची डिलिव्हरी घेणं सक्तीचं असतं. आणि दुसरं म्हणजे व्यवहाराची किंमत चालू बाजारभावाच्या किंवा आदल्या दिवशीच्या बंद भावाच्या फक्त +1% ते -1% या अत्यंत अरुंद मर्यादेतच असावी लागते. नियम आहेत म्हणजे आहेत. बरं, आता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. डेरिव्हेटिव्हज म्हणजे नक्की काय? हा शब्द ऐकताच अनेकदा धडकीच भरते ना? पण काळजी नसावी. आता आपण सामान्य शेअर्सच्या दुनियेतून या अत्यंत प्रगत पण तितक्याच रंजक आर्थिक साधनांकडे वळणार आहोत. भाग 4, डेरिव्हेटिव्हज, एक ओळख. ही संकल्पना प्रत्यक्षात खूपच लॉजिकल आहे. साध्या शब्दांत सांगायचं तर डेरिव्हेटिव्हज ही अशी आर्थिक साधने आहेत ज्यांचं स्वतःचं असं कोणतंच स्वतंत्र मूल्य नसतं. होय, अगदी बरोबर ऐकलत. त्यांचं मूल्य हे त्यांच्या अंडरलाईंग ॲसेट्सवरून म्हणजेच मूळ मालमत्तेवरून ठरतं. डेरिव्हेटिव्हज हे एका आरशासारखं काम करतात, जी मूळ मालमत्तेत होणारे बदल हुबेहूब आपल्यात प्रतिबिंबित करतात. मग आता प्रश्न पडतो की ही मूळ मालमत्ता किंवा अंडरलाईंग ॲसेट्स नक्की असतात तरी काय? तर यात प्रचंड विविधता आहे.
यात इक्विटी म्हणजेच आपले रोजचे शेअर्स येतात, बॉन्ड्स आणि ट्रेजरी बिल्स सारखी कर्ज साधने येतात, जागतिक चलने येतात आणि हो, निफ्टी 50 सारखे मोठे निर्देशांक सुद्धा येतात. याच भक्कम पायावर डेरिव्हेटिव्हचं हे संपूर्ण मार्केट उभं आहे. हे कसं काम करतं ते एका सोप्या उदाहरणावरून पाहूया. समजा गोल्ड फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट आहे, तर त्याचं मूल्य थेट सोन्याच्या प्रत्यक्ष किमतीशी जोडलेलं असतं. म्हणजे जसा बाजारात भौतिक सोन्याचा भाव वर खाली होईल ना, अगदी त्याच क्षणी या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टची किंमतही त्यानुसार बदलेल. सोपं आहे ना? मूळ मालमत्ता आणि डेरिव्हेटिव्हजमधला हा थेट संबंध इथं अगदी स्पष्ट होतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या विश्लेषणाच्या शेवटच्या टप्प्यावर. भाग 5, भारतातील डेरिव्हेटिव्हचा इतिहास. भारतातील या डेरिव्हेटिव्हचा इतिहास तुम्हाला थक्क करेल. तो थेट 1875 सालापर्यंत मागे जातो. फक्त विचार करा, भारतात वीज आणि टेलिफोनचा शोध लागण्याआधीच बॉम्बे कॉटन ट्रेड असोसिएशनने फ्युचर्स ट्रेडिंगला सुरुवात केली होती. त्यानंतरचा प्रवासही चढउतारांचा राहिला. 1952 मध्ये आलेली सरकारी बंदी, पुढे 1995 मध्ये बंदी उठून झालेलं पुनरागमन, 1999 मध्ये सिक्युरिटीज म्हणून मिळालेली कायदेशीर मान्यता आणि अखेरीस 2005 मध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर आधुनिक फ्युचर्स आणि ऑप्शन्सचा सुरू झालेला पूर्ण व्यापार. जुन्या कापड बाजारापासून ते आजच्या वेगवान डिजिटल अल्गोरिदम्सपर्यंतचा हा खरोखरच एक अफलातून प्रवास आहे. मित्रांनो, आपल्या मार्केट मौली या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.